आणि भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्य असावे लागते. इथं प्रमाणे तुकोबरायचं असेल पुण्य सामुग्री तरीच नाम येई जीवाग्री श्रीरामाचे. हो, आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येण्याकरता पाठीमागच्या जन्मातील पुण्याई आपली असावी लागते. आणि जर ती पुण्याई असेल तरच तुम्ही भगवंताच्या समोर येत असता, लक्षात ठेवा. मग आज आपल्या या वाडीमध्ये 3 वर्ष झाली. जगाच्या मालकाला या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून आणले. सर्वांनी मिळून, मी नाही, सर्वांनी मिळून या ठिकाणी जगाच्या मालकाला आणले. ज्या देवाच्या सत्तेशिवाय महाराज झाडाचं पान हलत नाही, ज्या देवाच्या सत्तेशिवाय वारा चालत नाही, तो भगवान पांडुरंगराय तुमच्या वाडीमध्ये आलेला आहे. याचा अर्थ तो भगवंत तुमच्या वाडीचं रक्षण करणार. काय करणार आहे? रक्षण करणार आहे. फक्त त्या देवावर मात्र आपला विश्वास पाहिजे. हो, आणि विश्वास जर तुमचा भगवंतावर असेल तर देव तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही. फक्त काय करायचंय? त्या देवाचं नित्य नियमाप्रमाणे भजन करायचे आणि नित्य नियमाने त्या देवाला स्मरायचे. याच्यापेक्षा काय करायचं? मग या देवापर्यंत जाण्यासाठी संत असतात आणि संत मार्ग दाखवत असतात. म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु, जगाचे जगद्गुरु तुकोबराया. ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. ज्या तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर जो तुम्हाला न्यायला येतो यम, इथं बसलेल्या प्रत्येकाला जो न्यायला येतो शेवट तो यमराजा. म्हणजे तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापत होता. त्या तुकोबरायांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आजचा, बरं का. आणि ते तुकोबराया अभंगाच्या थोडक्या भावार्थामध्ये तुम्ही आम्हाला सांगतात. बाबांनो, जन्माला आला ना, जीवनाचा नाश करून घेऊ नका. का? तर हा मानव जन्म परत मिळत नाही. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. जीवनाचा नाश करून घेऊ नका, कारण परत मनुष्य जन्म मिळत नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल या जन्मामध्ये नाही काय करता आलं, महाराज पुढच्या जन्मामध्ये करूया. परत मनुष्याला मनुष्य जन्म प्राप्त होत नाही. इथं पुरावा आहे, प्रमाण आहे, त्याच्याशिवाय आम्ही बोलणार नाही. लक्षात ठेवा. तुकोबराया ज्ञानोबराया सांगतात एकदाच मिळतो हा जन्म. मग मिळालेल्या जन्माचं सार्थक करून घ्या, परत नाही. 84 लक्ष कोटी योनी फेरा, मग मिळे वारा मनुष्य देहाचा. आणि इतका सुंदर हा मिळालेला देह आहे, या देहाचा मात्र नष्ट करून घेऊ नका. का? तुकोबरायांना जेवढ्या जीवनामध्ये अनुभव आले, ज्ञानोबरायांना जीवनामध्ये अनुभव आले, माझ्या नाथबाबांना, सावताबाबांना जेवढे जीवनामध्ये अनुभव आले, हे प्रत्येक अनुभवानुसार माझ्या संतांनी ग्रंथाची आणि संतांनी अभंगाची रचना केली. लक्षात ठेवा. तुकोबरायांच्या लक्षामध्ये आलं की जर जगाच्या पाठीवर संत निर्माण झाले नसते, देवाने संतांचा अवतार घेतला नसता महाराज, तर हे जग तरलं सुद्धा नसतं. लक्षात ठेवा. म्हणून संत जन्माला आले तुमचा माझा उद्धार करण्यासाठी. तुमचा माझा उद्धार संतांनी केला. त्या संतांच्या पायावर आपण दंडवत घालायचे. ते माझे तुकोबराया तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पायावर दंडवत घालून सांगतात. तुमच्या पायावर दंडवत घालून सांगतो. तुमच्या माझ्या पायावर तुकोबराया दंडवत घालतात. तुकोबराया म्हणजे कोण होते माहितीये का? जगाच्या पाठीवरचे तिसरे जगद्गुरु तुकोबराय. पहिले जगद्गुरु कृष्णा मोंदे, दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु माझे तुकोबराय. आता कुणी कुणाला जगद्गुरु मानायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये तिसरे जगाचे जगद्गुरु कोण असते तर ते तुकोबराया. ते तुकोबराया तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालून सांगतात. हो, चित्त शुद्ध करून घ्या. तुकोबरायांना सांगायची काय गरज नव्हती महाराज. तुकोबराया म्हणजे गरीब नव्हते. तुकोबराया सामान्य नव्हते. त्या काळामधलं सांगतोय, शतकोटी ग्रंथ काढा. त्या काळामध्ये तुकोबराया एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते की तुकोबरायांच्या नावावर 54 गावची जागिरी होती. एका गावची नाही. किती गावची? 54 गावची. म्हणजे एका गावामध्ये 1000 एकर जमीन धरा. बोलू नका मावशी, मावशी बोलू नका. एका गावामध्ये 1000 एकर जमीन धरा. अशी 54,000 एकर तुकोबरायांची जमीन होती एकट्याची. पण तुकोबरायांनी सगळा संसार कोणाच्या पायावर व्हायला? देवाच्या पायावर व्हायला. का? तर तुकोबरायांना माहिती होतं की 54,000 एकर जमीन माझ्या कामी येणार नाही, पण जगाचा मालक माझ्या कामी येईल. म्हणून तुकोबरायांनी सगळा संसार देवाच्या पायावर व्हायला. वाहू हा संसार देवा पायी. तुकोबरायांनी सगळा संसार देवाच्या पायावर व्हायला. म्हणून तुकोबरायांचं नाव चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहणार. लक्षात ठेवा. ज्या तुकोबरायांचं नाव चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आहे
याचं कारण तुकोबरायांनी संसार सोडला म्हणून तुकोबरायांचं नाव चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहणार. आता मला सांगा ज्ञानोबराया तुकोबराया, तुम्ही आजही आळंदी नगरीमध्ये जावा मंडळी, आळंदी नगरीमध्ये जावा आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या नावाचा एक उतारा करा. ज्या ज्ञानोबरायांच्या नावावर 15 लाख भाविक आळंदी ते पंढरपूर येतात महाराज. कुठं? आळंदी ते पंढरपूर. त्या ज्ञानोबरायांचा आजही आळंदी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नावाचा उतारा निघत नाही. आजही माझ्या तुकोबरायांचा 10 लाख समाज आहे, पण तुकोबरायांच्या नावाचा उतारा निघत नाही. मग ज्यांच्या नावावर एक गुंठा जमीन नाही त्यांची कीर्ती चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आहे. इथं आपण बसलेल्यापैकी आपल्या प्रत्येकाच्या नावावर कमीत कमी एक गुंठा आहे का नाही? खरं सांगा, आपली कीर्ती किती दिवसाची आहे महाराज? फक्त 13 दिवसाची. लक्षात ठेवा. किती पोरं शांत बस भाऊसाहेब, थोडी पोरं दाखवा. आपली कीर्ती किती दिवसाची आहे? फक्त 13 दिवस. 13वा खाल्ला, पोळ्या खाल्ल्या, पाहुण्या रावळ्यांनी घरातल्यांनी सगळे निघून जातात. जन्म दिलेलं पोरग आपलं 16व्या दिवशी तलाठी करायला जाते आणि आपल्या नावाला आळ करून येते का नाही? खरं सांगा. मग संपत्ती काय कामाची मला सांगा, काय उपयोगाची? मग तुम्हाला जीवनामध्ये जन्म मिळालाय ना, इतका सुंदर मनुष्य जन्म मिळालाय, बाबांना हा परत मिळणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला प्रेम करायचं असेल तर या देहावर प्रेम करू नका. या देहाच्या आतमध्ये असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्यावर प्रेम करायचं. मग कोण आहे मी? कोण आहे मी? कुठं होतो मी? आलो कशासाठी आणि मला जायचंय कुठं? हे जर तुम्हाला जीवनामध्ये कळलं तर तुम्ही जन्माला आलेलं सार्थक झालं. विठ्ठल सांगतात, सखलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि एकदा का तुमचं चित्त शुद्ध झालं की तुकोबरायांनी तुमच्या माझ्या हिताचा विचार केला. महाराज, तुमचं माझं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. पण कसं करा सांगितलंय? करोनिया मन एकविध. त्या भगवंताला प्राप्त करायचंय, त्या देवाला प्राप्त करायचंय ना. मग एक चित्त झालं पाहिजे त्या देवाच आणि आपलं एकरूपता झाली पाहिजे, तरच तो भगवंत तो आम्हाला पावेल. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता सॉरी तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकोबराय सांगतात, बाबांनो तुम्ही ज्ञानी आहात, हुशार आहात, मी सांगायची शिकवायची तुम्हाला गरज काय? बघा, जगाचे जगद्गुरु तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालतात, तुमचं माझं चित्त शुद्ध करायला सांगतात, तुमचं माझं हित पाहतात. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय म्हणतात, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा शिकवण्याचा. ज्या तुकोबरायांनी भगवंताला हाक मारल्याबरोबर देवकाते महाराज देवाने हजर राहावं, ज्या तुकोबरायांनी देवाचा धावा केल्यानंतर जगाचा मालक तुकोबरायांच्याकडे यायचा, ते तुकोबराय म्हणतात माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा शिकवण्याचा. किती ज्ञानी होते तुकोबराय. तुकोबरायांचा पाय ज्या मातीवर पडेल मंडळी, तुकोबराय एवढे पवित्र होते, तुकोबरायांचा पाय ज्या मातीला स्पर्श करत ती माती विठ्ठल म्हणत होती. माती कसं सांगतो तुम्हाला. तुकोबराय भजन करायचे, तुकोबरायांच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण असायचं. तुकोबराय फक्त 3 जागेवर भजन करायला जायचे. देहूच्या शेजारी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोरोडेश्वर डोंगर, या 3 डोंगरावर माझ्या तुकोबराय भजन करायला जायचे. तुकोबरायांना त्यावेळेला जाताना पायामध्ये चप्पल नव्हती. तुकोबरायांच्या पायामध्ये चप्पल नसायची. अनवाने माझे तुकोबराया गळ्यामध्ये पंचतत्वाचा विना अडकवायचे आणि भगवंताचं भजन करत 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 भंडाऱ्यावर जायचे, घोरोडेश्वर डोंगरावर जायचे, भामचंद्रावर जायचे. आणि एके दिवशी तुकोबराया भजन करत 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 भामचंद्रावर गेले. आणि भामचंद्रावर गेल्यानंतर तुकोबरायांना भेटण्यासाठी पुण्यावरून काही मंडळी गेली. आणि देहू गावामध्ये गेल्यानंतर तुकोबराय कुठं राहतात विचारलं. तुकोबरायांचं घर दाखवलं, वाडा दाखवला. तुकोबरायांच्या वाड्यामध्ये प्रवेश केला आणि हात मारली. बुवा आहेत का घरामध्ये? तुकोबरायांची असणारी धर्मपत्नी जिजाबाई धावत धावत आली, पण त्या जिजाबाईचा पदर डोक्यावरून कधी पडत नव्हता. लक्षात ठेवा, तिला पतिव्रता स्त्री म्हटलं. धावत धावत आली, कोण आहे म्हणून विचारलं आणि तुकोबरायांना भेटायचंय. तुकोबराय कुठे गेली तर आम्हाला सांगा ना, आमचं काम आहे तुकोबरायांच्याकडं. जिजाबाईने सांगितलं थांबा, तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगते. माझे बुवा कुठे गेले? तुकोबरायांच्या असणाऱ्या जिजाबाईने ऍपलचा मोबाईल काढला, अँड्रॉइडचा, आणि मेसेज केला व्हॉट्सअपला, हाय. असं केलं का? नाही. तुकोबरायांची पत्नी फक्त तिला एकटीला माहिती होते की माझे बुवा कुठे गेलेत म्हणून. तुकोबरायांनी सांगितलं 5 मिनिटं बसा, तुम्हाला गुळ पाणी देते. गुळ पाणी दिलं. तुकोबरायांची पत्नी देहूच्या बाहेर आली मंडळी. आणि भामचंद्राच्या वाटेने जाणारा
ज्या डोंगराच्या जाणारा जी वाट होती त्या वाटेला कान लावले आणि तुकोबाराया ह्या भामचंद्रावर भजन करतायत हे माझ्या फक्त जिजाबाईला एकटीला माहिती. जिजाबाई धावत धावत वाड्यामध्ये आली आणि तिने सांगितलं तुकोबाराया भामचंद्रावर आहेत, तुम्ही जाऊन भेटू शकता. याला परमार्थ म्हटलं जातं. किती किती कठीण परमार्थ आहे मला सांगा ना तुम्ही. ज्या तुकोबारायांची पत्नीने ओळखावं माझे महाराज कुठे गेलेत, हा कमीत कमी 350 वर्षापूर्वीचा काळ मी तुम्हाला सांगतो. म्हणजे याचा अर्थ 350 वर्षापूर्वी मोबाईल होता का नव्हता मला सांगा. हे डबड नाही, हे डबड सोडून द्या. हा मोबाईल होता का नव्हता मनाचा. मनाने मनाला विचारायला जायचं कुठे गेलेत माझे महाराज, कुठं असतात. मग जर देवाच्या जवळ तुम्हाला जायचं असेल तर वरपांगी भक्ती नाही करायची, अंतकरणातली भक्ती करायची आणि देवाच्या जवळ जायचं. मग ही अंतकरणातली भक्ती भगवंताच्या पर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला जीवनामध्ये गुरु करावं लागेल. पण गुरु असा जीवनामध्ये तुम्ही करा की त्या गुरुच्या पदराला जर तुम्ही धरलं महाराज तर त्या गुरुने तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवलं.